कर्जत तालुक्यातील नेरळ येथील आगरी समाज हॉल येथे संत कबीर परमात्मा यांच्या वास्तविक तत्वज्ञानावर आधारित सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात संत कबीर यांनी सांगितलेल्या शाश्वत आध्यात्मिक नियमांवर, मोक्ष मार्गावर आणि मानव जीवनाच्या सर्वोच्च ध्येयावर मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात संत रामपाल महाराज यांनी वेदांत वर्णिलेल्या कवी महर्षी या सर्वोच्च सृष्टीकर्त्याचे तत्वज्ञान, गीतेतील अविनाशी परमधातील परमेश्वर यांचा उल्लेख तसेच कबीर साहेबांनी स्वतःच्या वाणीमध्ये नमूद केलेले हम ही जगत को उपजाए हे तत्वज्ञान भाविकांसमोर अर्थपूर्णपणे मांडण्यात आले। मानवी जन्माचा उद्देश, योग्य साधना, संत भक्तीची आवश्यकता आणि आजच्या काळातील अंधश्रद्धा, रूढी याबद्दल शाश्वत सिद्ध स्पष्टीकरण देऊन उपस्थितांना जागृती करण्यात आली। या सत्संगात केवळ अध्यात्मावरच नव्हे तर समाजातील कुप्रथा, व्यसनाधीनता, हुंडा, अंधश्रद्धा यावरही मार्गदर्शन करण्यात आले। समाज सुधारण्यासाठी सुसंस्कार, समानता, अहिंसा आणि सत्य जीवनाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। आवश्यकता आणि आजच्या काळातील अंधश्रद्धा, रूढी याबद्दल शाश्वत सिद्ध स्पष्टीकरण देऊन उपस्थितांना जागृती करण्यात आली। या सत्संगात केवळ अध्यात्मावरच नव्हे तर समाजातील कुप्रथा, व्यसनाधीनता, हुंडा, अंधश्रद्धा यावरही मार्गदर्शन करण्यात आले। समाज सुधारण्यासाठी सुसंस्कार, समानता, अहिंसा आणि सत्य जीवनाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। या सत्संगाचे आयोजन कृष्णा दास, रमेश दास आणि लक्ष्मण दास आणि संत रामपाल महाराजांचे सर्व अनुयायांकडून आगरी समाज हॉल नेरळ येथे करण्यात आले होते। इथे संत रामपालजी महाराजजी यांचा सत्संग चालू आहे आणि संत रामपालजी महाराजजी जी भक्ती सांगतात ती संपूर्ण शास्त्रावर आधारित असते। म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणावर आधारित भक्ती संत रामपालजी महाराज सांगतात। त्याच्यामध्ये जसे की श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय 8 श्लोक 13 मध्ये सांगितलेलं आहे की फक्त ओम नामाचा जाप कर। ओम इति एकाक्षर, ओम नामाचा जाप सांगितलेला आहे। त्याच्यानंतर अध्याय 18च्या अध्याय 17 श्लोक 23 मध्ये सांगितलेलं आहे ओम तत्सत इति निर्देश। म्हणजे गीतेमध्ये 2च मंत्रांचा उल्लेख आहे, परंतु वर्तमान काळामध्ये जे मंत्र जाप दिले जातात किंवा जी भक्ती दिली जाते, हरे राम हरे कृष्ण किंवा वगैरे वगैरे बरेचसे मंत्र दिले जातात। ओम नमो वासुदेवाय, ओम नमः शिवाय असे बरेचसे मंत्र दिले जातात, परंतु याचा कुठेही गीता किंवा वेदामध्ये उल्लेख नाही। आणि ते जे वास्तविक मंत्र आहेत ते फक्त संत रामपालजी महाराजजी देतात। आज रविवारचा दिवस आहे आणि आज संत रामपालजी महाराज यांना एक किसान रक्षक सन्मान दिलं जात आहे हरियाणामध्ये। तर ते का दिलं जात आहे आपण जाणून घेऊयात। एखाद्या व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी त्या व्यक्तीने कुठलं तरी जगात सर्व लोकांसाठी चांगलं कार्य केलं पाहिजे। तर तेच कार्य आपण जाणून घेऊयात। ते कार्य अध्यात्माच्या रस्त्यावरती असो किंवा लोकांना मदत करण्याच्या रस्त्यावरती असो। संत रामपालजी महाराजांनी बरंच जगासाठी कार्य केलेले आहे। जसं की संत रामपालजी महाराजांचे काही मुख्य उद्देश आहेत, जसं समाजामध्ये भाईचारा स्थापित करणे, त्याचबरोबर शास्त्रानुकूल भक्ती साधना कशी करावी याचं ज्ञान देणे आणि व्यसनमुक्त तरुणांना व्यसनमुक्त कसं करावं, आपला भारत एक स्वच्छ आणि शुद्ध मध्ये हुंडामुक्त विवाह कसा 17 मिनिटात पूर्ण होतो हे संत रामपालजी महाराज सांगतात। तर सुरुवात करूया आपण शास्त्रानुकूल भक्ती साधना कशी असावी। परमात्मा सांगतात आपल्या गीतामध्ये, श्रीमद भगवद्गीतामध्ये अध्याय 15 श्लोक 1 ते 2 आणि 16 ते 17 मध्ये कबीर परमात्मा बोलतात, कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन बाकीदार, तीनों देवा साका है, पात रूप संसार। तर जे गुरु, जे संत आपल्याला जे गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 2 आणि 16 ते 17 मध्ये जे वृक्ष दिलेलं आहे त्या वृक्षाला पूर्ण प्रॉपर प्रमाण देऊन जे डिफाईन करेल तेच गुरु, तेच संत पूर्ण परमेश्वर आहेत, तेच परम अक्षर पुरुष आहेत।
आणि त्यानंतर आपण जाणून घेऊयात संत रामपालजी महाराज आपल्याला जे 4 वेद आहेत, सहा शास्त्र आहेत, त्यामध्ये काय भक्ती साधना दिलेली आहे, त्यासोबत जे धर्मगुरू आहेत आपल्या जगतमध्ये ते पूर्ण आपल्याला भक्ती सांगत आहेत की नाही, का आपल्याला अंधारात ठेवलं जातं आहे. आपल्या हिंदू धर्मांना जे भक्ती सांगतात, जे ब्राह्मण लोक आहेत, ते आपल्याला शास्त्राच्या आधारे भक्ती सांगतात का, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि जे संत रामपालजी महाराज आपल्याला एव्हिडन्स देतात पूर्ण वेदांमधनं, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. नमस्कार. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे.